रामराम शेतकरी मित्रो, आपल्या कापसाला अति महत्त्वाची ड्रिचिंग. आता कोणी खतगीत टाकते, खत टाकलं नाही तरी चालते, पण ड्रिचिंग लई महत्त्वाची आहे. हे बघा, हे झाड, हे असे झालेले झाडं पिवळे पडणे पहा, पिवळे पडणे, वाढ नाही. हे बघा, हे एक झाड पहा, नाही असं कसं तरी वाढणार, त्याला मुळ्या नाही, तर मुळ्या करतच नाही झाड. याचं कारण एक लई मोठं आहे. आता याच्याच बाजूचं हे झाड पहा केवढं आहे, आणि बघा हे पहा केवढं आहे. हे झाडं जर सुधारायचे असेल, आता याला शेंडा नाही होत, काय नाही, हे असंच पडून राहते. हे बाकी झाडं मोठे होते, असे एका तासाला जर 3-3, 4-4 जर असतील तर आपल्या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यासाठी स्वरूपचं ह्युमिक जेल, हे स्वरूपचं ह्युमिक जेल आणि ब्लू कॉपर एक, हे बघा हे ब्लू कॉपर, आणि हे 12x आपलं हे 19 विद्राव्य खत, 19 विद्राव्य खत, याची ड्रिचिंग करायची. हे झाडं मुळ्या सोडतात. आता अशा ठिकाणी थोडंसं जास्त पाणी सोडायचं, हे मुळ्या बी वाढतात त्याच्यामुळं, आणि आपल्या कापसाची वाढ पण चांगली होते. आता हे पुढे जाते तर नाही तर मग हे जाग्यावर राहते. याला सुधारायचं जर असेल, या झाडाला अशा प्रत्येक तासामध्ये झाड आहेत, एका तासामध्ये आहे का नाही. हे बघा, हे पहा, हे बघा हे झाड, आता हे बाजूचं बघा, याच्या बाजूचं बघा केवढं आहे. हे झाडं जाग्यावर आणण्यासाठी आपल्याला याची ड्रिचिंग खूप महत्त्वाची आहे. खत नाही टाकलं तर चालेल, एका खतापेक्षाही जास्त काम करते, आणि हे झाडं सुधारवते, यायला फांट्या फोडते, मुळ्या वाढवते, पांढऱ्या मुळ्या भरपूर वाढवते. याची मात्र मुळ्या येतात, मुळ्या करणं बंद झालं. आता मुळ्या करणं बंद झालं, त्याच्या मुळ्या वाढवायच्या असेल, याला मुळ्या करायला लावायचं असेल अशा झाडाला, तर याची ड्रिचिंग खूपच महत्त्वाची आहे, आणि हे करणं गरजेचं आहे. प्रत्येक शेतकऱ्याने याचा उपयोग घ्यावा. उगा निरर्थक खत तुम्ही जरी समजा खत याला जरी तुम्ही टोपलंभर जरी टाकलं तरी हे असंच राहणार, पण तुम्ही ड्रिचिंग केली तर हे सुधारणार, फांट्या फोडणार, मुळ्या काढणार, आणि वाढणार, आणि माल लागणार. नाही तर हे असे जर एका एकरमध्ये जर 200 झाडं खराब झाले तर तुमचं उत्पन्न घटणार. याला आपला जाग्यावर आणायचं.